श्री स्वामी समर्थ। टिप नंबर 1, कैरीचे लोणचे घालताना लोणच्याच्या मसाल्यात थोडेसे पांढरे तीळ भाजून घातले तर लोणच्याला पाणी न सुटता खार फोडींना चांगला चिटकतो व लोणचे चवीला एकदम छान लागते। तर कैरीचे लोणचे बनवताना तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा। टिप नंबर 2, रात्रीच्या वेळी उरलेल्या चपातीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते। शिळी चपाती रोज सकाळी दुधासोबत खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोटाच्या खूप साऱ्या आजारापासून किंवा समस्यापासून आराम मिळतो। टिप नंबर 3, केसांना मेहंदी लावण्याच्या अगोदर केस धुणे खूप महत्त्वाचे आहे। केस धुताना कधीही डबल शॅम्पू करावं म्हणजे आपले केस ऑइली राहत नाहीत। गरम पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचेचे छिद्र उघडतात, पण त्यानंतर थंड पाणी शिंपडल्यास छिद्रे बंद होतात आणि त्वचा घट्ट दिसते। म्हणून चेहरा धुताना शेवटी थंड पाण्याचा वापर नक्की करावा। उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। टिप नंबर 4, आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा केसांना तेल लावणे फार महत्त्वाचे आहे। हे लक्षात ठेवा, तेल देखील आपल्या केसांनुसार निवडावे। ज्याचा स्काल्प ऑइली आहे त्यांनी आवळ्याचे तेल केसांना लावावं, ते कमी तेलकट असते। दुसरं म्हणजे रात्रभर केसांना तेल लावून ठेवण्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर लावावे आणि 2 ते 3 तासांनी केस धुवावे, कारण जास्त वेळ तेल लावून ठेवले तर आपला चेहरा देखील तेलकट होईल। यामुळे चेहऱ्यावर आपल्या पिंपल्स देखील येऊ शकतात आणि ड्राय हेअर असतील तर खोबरेल तेल लावावे। यामुळे केसातील ड्रायनेस कमी होतो, म्हणजेच आपले केस आणि स्काल्प कसा आहे यानुसार तेलाची निवड करावी। टिप नंबर 5, तेल लावताना हलक्या हाताने मसाज करा। यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि केस मजबूत होतात। माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी महत्त्वाची पुढील टीप आहे। तर बऱ्याचशा मैत्रिणींना केसांना कोणती मेहंदी लावावी किंवा वापरावी हा प्रश्न पडतो। तर केसांसाठी आयुर्वेदिक म्हणजे जी हिरव्या पाकिटमध्ये मेहंदी भेटते ती वापरावी। उदाहरणार्थ गणपती छाप, हिना, शहनाज, नुपूर यामधील कोणतीही मेहंदी तुम्ही वापरू शकता। टिप नंबर 6, केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते। मेहंदीमुळे केसांना नैसर्गिक चमक येते। याप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणून देखील तुम्ही मेहंदीचा वापर करता येते। टिप नंबर 7, केसांची गळती कमी करायची असेल तर आठवड्यातून 2 वेळेस केसांना तेल लावलेच पाहिजे। उपयुक्त टीप आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा। टिप नंबर 8, मेहंदी भिजत घालताना 1 ते 2 चमचे चहा पावडर उकळून घ्यावी किंवा चहा पावडर नसेल तर त्यामध्ये कॉफी पावडर देखील टाकू शकता। कॉफी पावडर टाकताना थंड पाण्यामध्ये मेहंदी भिजत घालावी। तर मेहंदी भिजत घालताना ती या प्रकारे जर घातली तर तुमच्या बऱ्याचशा केसांच्या समस्या सुटतील। टिप नंबर 9, मेहंदी भिजत घालताना नेहमी लोखंडाची कढई वापरावी, कारण आपल्याला लोहाचं प्रमाण कमी असले की आपले केस गळती खूप प्रमाणात मोठ्या होते। यामुळे लोखंडाच्या कढईमधून आपल्याला लोह भरपूर प्रमाणात मिळते। यामुळे लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजत घालावी। तर अत्यंत महत्त्वाची ही टीप प्रत्येक मैत्रिणीने मेहंदी लावताना नक्कीच फॉलो करा। टिप नंबर 10, पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डायचा वापर केल्यास केस गळू शकतात। टिप नंबर 11, केसांना खोबरेल तेल वापरावे, पण ते नेहमी केसांना तेल लावताना थोडेसे कोमट तेल करावे आणि नंतरच केसांना लावावे। टिप नंबर 12, कडक उन्हामध्ये केस कोरडे आणि रुक्ष होतात। उष्णता वाढते व केस गळती मोठ्या प्रमाणात होते। अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 13, 2 ते 3 दिवसाचे आंबट दही, थोडासा लिंबाचा रस, व्हिनेगर आणि
आवळ्याचा रस याच्या वापरानेही केसामधील कोंडा कमी होतो. टिप नंबर 14. मधात असलेले पोषक घटक पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्यावा. तर ज्या पण मैत्रिणींना पोटाचा घेर वाढण्याची समस्या आहे किंवा पोटाचा घेर कमी करायचा आहे त्यांनी साधी सोपी पण महत्त्वाची टीप नक्कीच फॉलो करून बघा. टीप नंबर 15. केसाच्या गळतीवर उपाय म्हणून 2 चमचे आवळा, रिटा, शिकाकाई, मेहंदी, त्रिफळा चूर्ण आणि ब्राह्मी पावडर घेऊन त्यात 2 अंडी टाकावी. पेस्ट एकत्र करून केसावरती लावावी. पॅक केसावर 30 ते 40 मिनिटे ठेवावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तर मोठ्या प्रमाणात केस गळतीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 16. केस गळतीच्या उपचारासाठी मेथी ही अतिशय उपयुक्त असते. 1 कप मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजवलेली मेथी वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि ही पेस्ट तयार केलेली केसावरती 40 मिनिटे लावून ठेवा. 40 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. महिन्यातून एकदा हा उपाय नक्की करावा. टीप नंबर 17. घरातील फरशी पुसताना तुम्ही पाण्यात व्हिनेगर मिसळा. या पाण्याने घर नीट पुसून टाका. तुम्ही पाण्यात टाकलेल्या व्हिनेगरचा वास घरभर पसरेल आणि कीटक माशाही घरामध्ये येणार नाहीत. व्हिनेगर व पाणी याच्या मिश्रणामुळे घरात लपलेले डास देखील निघून जातात. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक शेअर नक्की करा. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 18. बाजारात वेगवेगळ्या फळाचे ज्यूस पॅकेटमध्ये मिळतात ज्यात साखर आणि सोडा भरपूर असतो. तसेच फळाच्या ज्यूसमध्ये फायबर नसते ज्यामुळे पचनासंबंधी समस्या होतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी अडचण होते. टीप नंबर 19. पोटात जंत झाले असतील तर पेरूची पाने चावल्याने शरीराला हानी पोचविणारे जंत मरून जातात. टीप नंबर 20. बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीममध्ये साखर भरपूर असते ज्यामुळे नेहमीच आईस्क्रीम खाणाऱ्याचे वजन कमी होत नाही. जर तुम्हाला आईस्क्रीम जास्तच आवडत असेल तर तुम्ही साखर नसलेली आईस्क्रीम खावी. टीप नंबर 21. स्वयंपाकघरात प्लास्टिकचे कंटेनर ऐवजी तुम्ही स्टीलचे कंटेनर घ्या. तसेच नॉनस्टिक पॅनऐवजी तुम्ही स्टीलचा पॅन वापरा. रिफाईंड तेलाऐवजी तूप वापरा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.